सोन्याचे भाव गगनाला भिडलेत. सोनं 1,00,000च्या वर चाललंय आणि तुम्ही अजून वाट बघताय की सोनं पडेल मग आम्ही खरेदी करू. आता वाट बघतच आहात तर हा व्हिडिओ पूर्ण बघून जा. गोल्डमॅन सॅक्स, JP मॉर्गन पासून ICICI कोटक पर्यंत सगळ्यांचं म्हणणं आहे की सोनं इथेच थांबणार नाही. काही अॅनालिस्टचं तर बोल्ड टार्गेट आहे की सोनं 2026ला 1,55,000 पर्यंत जाऊ शकतं. त्याच्या मागची काय कारणं आहेत हे बघूया. युएसची इकॉनॉमी गार पडलीये, त्याच्यामुळे फेड हे रेट कट्स करतंय, ज्याच्यामुळे डॉलर वीक होतोय आणि गोल्ड स्ट्रॉंग होत चाललंय. ट्रम्पच्या टॅरिफ ड्रामामुळे मार्केटमध्ये अनसर्टनिटी आणि नर्वसनेस आहे. अशा परिस्थितीमध्ये लोक सेफ हॅव्हनकडे जातात आणि हिस्टॉरिकली लोकांचा फर्स्ट प्रेफरन्स नेहमी आहे गोल्ड. चायनाची सेंट्रल बँक अग्रेसिव्हली गोल्ड रिझर्व्ह वाढवत आहे. मागच्या 10 महिन्यांमध्ये चायनाने 38 टन इतकं सोनं बाय केलं आहे. फक्त चायनाच नाही तर इंडिया, पोलंड, टर्की अशा देशांच्या सेंट्रल बँक सुद्धा अग्रेसिव्हली सोनं खरेदी करत आहेत. ही एक स्ट्रॅटेजिक मूव्ह आहे ज्यामुळे डॉलरवरची डिपेंडन्सी कमी होऊ शकते. आणि इंडियामध्ये फेस्टिव्ह डिमांड सुरू होईल. दसरा, दिवाळी इतकंच नाही तर लग्न सराई हे सगळं तोंडावर आहे. त्याच्यामुळे इतक्या सोन्याचे भाव पडतील असं तरी काही वाटत नाही. मग आता मला कमेंट करून सांगा की तुम्ही लगेच सोनं खरेदी करणार आहात की सोन्याचे भाव पडण्याची वाट बघणार आहात. आणि अशा गोल्ड रिलेटेड अपडेट्ससाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका.